आक्षेप असेल, तर ज्या राज्यामध्ये ईव्हीएमच्याच निवडणुकीमध्ये तुमचं सरकार स्थापन झालं तिथले सरकार राजीनामा देईल का? यालाच धरून एक प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी इंजिनियर आहे आणि मी खात्रीने सांगू शकतो हॅक होऊ शकत आहे. मी मशीनच्या बद्दलचं बोलतच नाही आहो. मुंगट्टीवारला काय वाटतं मला माहिती नाही आहे. आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात 47 मतांनी हारले, ते 1000 मतांनी हारले. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा मी घेतो आहे मशीनचा नाही आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे. आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे. हा जो गैरसमज आहे, हवेत गेलेली लोक, सत्तेची मस्ती, फुकटात मिळालेली सत्ता, म्हणजे घाम नाही काढला, लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहे, मी नाही म्हणत आहे. त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेचे भावना मांडतो आहे. आम्ही मतदान केलेलं नाही, हे आले निवडून कसे, ही जनता म्हणत आहे, नाना पटोले नाही म्हणत आहे. त्यामुळे मी मशीनवर माझा आक्षेप नाही, निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आणि व्यवस्थापनावर, पारदर्शकतेवर. ती पारदर्शकताच कुठं दिसत नाही. मग तुम्हाला ऑनलाईन सिस्टीम आहे, आरओ तुम्हाला पाठवतं स्टेट निवडणूक आयोगाला, स्टेट निवडणूक आयोग केंद्राच्या निवडणूक आयोगाला पाठवतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या वेबसाईटला कोणाला किती मतं मिळाली ते येतात. मग हे सगळे आगळे त्यांना तातडीने जात असताना तुम्हाला रात्री 11:59 5 वाजताच्या नंतर बाकीचे आकडे तुम्ही केले, 58% मतदान झालं होतं. नंतर तुम्ही रात्री 11:59 तुम्ही 62 पॉईंट काही मतदान झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही अजून त्याच्यामध्ये 1.3% तुम्ही आणखीन इन्क्रीज करतात आहेत. हे कशाचं धोतक आहे? हा प्रश्न माझा आहे. माझा मशीनवर इश्यूज नाही आहे. तुम्ही म्हणता की लोकांनी मतदान केलं नाही, तर मग हे निवडून कसे आले? हे लोक म्हणतात आहे. तुम्ही म्हणता की ईव्हीएम बद्दल पण तुम्हाला आक्षेप नाही, मग मत मी काय मी तुम्हाला पण प्रश्न कळला नाही आहे. माझा प्रश्न असा आहे की मी जे काल आकडेवारी मांडली ते पुन्हा तुमच्या समोर अजून मांडतोय की निवडणूक आयोगाने 20 तारखेला 11:59 पहिले त्यांनी 5 वाजता जे आकडे दिले होते ते 58% दिलेले होते. मग 58% आकड्याच्या नंतर डायरेक्ट 11:59 त्यांनी 65.2% मतदान झालं असं जाहीर केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या दुपारी 3 वाजता त्यांनी सांगितलं की 66.5% झाले. मग त्यांनी रात्री त्यांना हे डिक्लेअर करायचं होतं, रात्रीच करायला पाहिजे होतं. ऑनलाईन सिस्टीम आहे, आरोकडून जे माहिती जातं ते ऑनलाईन सिस्टीम आहे. तुम्हाला एवढा वेळ का लागला? दुसऱ्या दिवशी 3 वाजता तुम्ही जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये 1.3% मतदान तुम्ही वाढवलं दाखवलेलं आहे. त्या आकड्यांची ही संख्या होते 1.3ची 9,99,559. मग ही मतं वाढली कुठं? पारदर्शकतेच्या नावाखाली तुम्ही व्हिडिओ काढतात, फोटोग्राफी करतात. मग अशा 15-15, 20-20 किलोमीटर तर लाईन लागल्या नसतील. लागले असतील तर ते फोटो त्यांनी व्हिडिओ दाखवले पाहिजेत कुठं कुठं लाईनी लागल्यात. हे एवढं मतदान आलं कुठून? माझा प्रश्न तो आहे. झारखंडचा हा उल्लेख करतात. झारखंडमध्ये जे उशिरापर्यंत त्यांनी डिक्लेअर केलं 1.9% मतदान वाढलेलं आहे. मग महाराष्ट्रामध्ये 7.5% मतदान कसं वाढलं? एखाद्या बूथवर किंवा एखाद्या विधान